हाय, गुड मॉर्निंग. अल्टिमेट जर्नी विथ झरेकर्स या चॅनलमध्ये तुमचं परत एकदा स्वागत. मी तुमचा हर्ष. आज आमची राईड आहे 4-5 देवस्थानाची राईड आहे. तर सकाळचे वाजले आहे 4:30. तर त्यामुळे आज मला थोडासा लेट झालेला आहे. एक वसंतनगरीच्या इकडे एक माणूस एक रायडर वेट करतो आहे. त्याला घेऊन आम्ही चढ निघणार आहे. सर, आजची राईड सोलो आहे, बायकोबरोबर नाही आहे. शैलेश भाऊ आमचे लेट आलेले आहेत. आज 15 ते 20 मिनटं लेट झालं त्यांना. चला लवकर आता आपल्याला फटाफट जरा टाईम आपल्याला पिकअप करावा लागेल. आता या अंधारामध्ये कसं शूट होतं मला काय माहिती नाही आहे. अँगल कसा सेट केला मी. आणि आता नेक्स्ट मीटअप आहे आपला डायरेक्ट फाउंटन हॉटेल. तर आपण डायरेक्ट भेटूया फाउंटन हॉटेलमध्ये. मध्येच शूट करून काही उपयोग नाही आहे, कारण एवढ्या अंधारामध्ये काय दिसते मला काहीच कळत नाही आहे. चला भेटू तिकडे. फाउंटनला पोचलो आहे आता. आजची राईड आहे, आता मी सांगायचं विसरलो, आजची राईड आहे आपली पहिली आहे. डेस्टिनेशन आहे आई एकविरा, लोणावळ्याच्या पुढे. ते तर टोटल अंतर आहे, तुम्हाला डिस्प्लेवर दिसेलच. डिस्प्लेवर दिसेल किती अंतर आहे. आज एकविराचं दर्शन आपल्याला पहिलं घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला ब्रेकफास्ट करायचा आहे. त्याच्यानंतर एकविराच्या पुढे एकविरेला जायचं आहे आपल्याला. तर भेटूया आपण तिथेच आता आपल्या मीटअप पॉईंटजवळ. फायनली आपण डेस्टिनेशनला पोहोचतोय. आज खूप लेट झालं आपल्याला, खूप लेट झालेलं आहे. मी माझ्या टायमावर निघालो होतो, पण काही रायडर्समुळे आपण लेट पोचणार आहोत. कारण की दीपकचा मला 2 वेळा फोन येऊन गेला. ऑलरेडी आपण हाफ एन आवर लेट आहे. हे साहेब आलेले आहेत. काय ना बाबा प्रॉब्लेम. चला फायनली लेट झालेला आपल्याला. एकविराईच्या दर्शनापर्यंत आणि एकविराईच्या दर्शनापासून ते मुंबईपर्यंत आमचा सर्वांचा प्रवास तू सुखरूप ठेव. चूक झाली असेल तर माफ कर ग माते. एकविरा माते की जय, आगे वाले की जय, गणपती बाप्पा मोरया. सगळ्यांचे बाईक्स उभे आहेत. सगळ्यांच्या बाईक्स उभे आहेत. ही आपली बायको, आपल्याला नाही जमणार बाई सगळं. हे बूम बूम करत. फायनली आपली राईड चालू झालेली आहे. आपण हायवेवर पोहोचलेलो आहे. आणि या राईडमध्ये ऑलमोस्ट 30 रायडर आहेत. त्यात आमची राईड आहे. इथून पहिला ब्रेक लोणावळा आहे. नंतर आमचा डायरेक्ट आम्ही जाणार एकविऱ्याला. तर सकाळचं क्लायमेट एक नंबर झालेलं आहे बाबा, एक नंबर. आकाश बघा किती एकदम ब्लू वाटतंय. आता फायनली दीपक पण आहे बरोबर आणि राणे पण आहे बरोबर, जे आमच्या RTOला जॉईन झाले होते. त्यांनी मला फोर्स केलं बाबा तू ये. त्यांनी सकाळी उठून 4 वाजता उठून आलेलो आहे. आणि शैलेश ऑलरेडी लेट आलेला आहे, त्याच्यामुळे मला ऑलरेडी अर्धा तास लेट झालेला आहे. आता बघू पुढे कसा प्रवास होतो आहे.
आणि असं बघायला गेलं सूरज दादा दिसलेले आहेत. नमस्कार सूरज दादा. एक नंबर व्ह्यू आहे बाबा, एक नंबर. 4 वाजता उठून सार्थक झालेला आहे. एक नंबर व्ह्यू दिसलेला आहे. अजून हायवे लागला ना आपल्याला. आता आपण कलंबोळीमध्येच आहे. JNPTहून आपण लेफ्ट घेऊन आता एकदम टॉप हायवेला येणार आपण. आता रोड पण खूप छान आहेत आहे इकडचे. एक नंबर रोड आहेत. मजा येते गाडी चालवायला. राप 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 पळवायची. आता बायको पण नाही मागे. गाडी एकदम रपारप चालवायची आहे. नंतर ती असते ते नेहमी हळू चालव हळू चालव. अरे काय हळू चालव, 250cc गाडी रपार पळवणार नाही का माणूस? काय राव. हळूहळू हळूहळू थंडी खूप वाढत चाललेली आहे ना. खूप थंडी वाढत चाललेली आहे. आणि हळूहळू थोडंसं मध्ये मध्ये गाव येतात, ते मध्ये मध्ये ट्रॅफिक पण लागते आपल्याला. आणि सगळे रायडर एक नंबर. या गाडीचा आवाज ऐकला ना एकदम सकाळी एकदम तरतरी येते. एकदम तरतरी येते. आणि थंडीमुळे अजून मजा येते. फॉग झालं सगळीकडे. बघ ना फॉग झालं आहे. आता व्हिडिओचा अँगल मी कसा सेट केला आहे मला घंटा माहिती नाही आहे, कारण की माझ्या कॅमेऱ्याला डिस्प्ले नाही आहे. मी अंदाजे सेट केलेला आहे. सूरजची किरणे बाईकवर पडलेली आहे. एक नंबर. सूरज दादा आपला पाठीपाठीच आहे. सॉरी, आपण सूरज दादाच्याला आपण फॉलो करतो असं वाटतं मला. मस्त मूवी, मस्त पिक्चर. असं वाटतं का तरी पिक्चरच चालू आहे. सूरजची किरणे झाडाच्या मधून रस्त्यावर पडतात, आपल्याला जाताना दिसतात. सूरज दादा. अरे हो, पण सूरज दादा कुठला? हा बिग बॉस मधला सूरज दादा नव्हे. झापूक झुपूकवाला. हा आपला सूरज देवता. बायकर एक नंबर आहे. तर बायकर एकदम रप चालले. आजची राईड म्हणजे आज काल रात्रीमध्ये झोप पण खूप कमी झालेली आहे. त्याच्यामुळे फक्त 3.25 तास झोपलेलो आहे. आणि सकाळी 4:15ला उठलेलो आहे मी. त्याच्यामुळे माझी झोप खूप कमी झालेली आहे. पण एक्सायटेडमुळे झोप कमी झाली ते मी विसरूनच गेलो आहे. त्याच्यामुळे मी राईडची मजा घेतो आहे. झोप किती झाली ते इम्पॉर्टंटच नाही आहे, कारण की राईड असल्यानंतर एक दिवसा अगोदर तयारी चालू होते, कारण की आम्ही सगळे एक्सायटेड असतो. आज सोलो राईड आहे म्हणून जरा चाललं आहे. बघू आता पुढे काय काय होतं आहे. आता पुढे लोणावळा येईल लगेच, तेव्हा अजून थंडी वाढणार आहे. लोणावळा घसा एकदम थंडीने ना घसा एकदम जाम झाला आहे माझा. कसा आवाज रेकॉर्ड होते काहीच माहीत नाही आहे. लोणावळ्याचा घाट ऑलमोस्ट चालू झालेला आहे आणि ऑलरेडी सगळ्या रायडरला अगोदरच ताकीद देऊन ठेवलेली आहे की घाटामध्ये गाडी हळू चालवावी आणि शार्प टर्न आहेत त्याच्याने कोणी कोणाला ओव्हरटेक करू नये. त्याच्यामुळे ॲक्सिडेंट व्हायचे चान्सेस जास्त आहेत. जे ऐकतात ते करतात, जे नाही ऐकत ते नाही करत. प्रत्येकाचा आपापला प्रश्न आहे, पण सेफ्टी अगोदर. आणि रायडिंग गिअर असल्याशिवाय गाडी चालूच नाही. जर रायडिंग गिअर नसतील तर ॲटलिस्ट एल्बो गार्ड आणि नी गार्ड असणं एक मस्ट आहे. गाडीचं काही सांगता येत नाही, कधीही पडू शकतो, कधीही स्किड होऊ शकते. आणि दुसरी गोष्ट, जेवढा कंट्रोल करू शकतो तेवढा स्पीडने गाडी चालवावी. आणि तुम्हाला रेकॉर्ड, तुम्ही ब्लॉगिंग करत असाल, तुम्हाला एक 50 ते 60चा स्पीड असेल तर तेव्हाच तुम्ही प्रॉपर रेकॉर्ड करू शकता व्हिडिओज वगैरे. जास्त फास्टमध्ये रेकॉर्डिंग होणार नाही प्रॉपर, कारण की हवेचा प्रेशर, आवाज खूप असतो. त्याच्यामुळे आपला स्पीड आपण मेंटेन ठेवायचा. ओके. घाटाची मजा घेत गाडी चालवायची. काय गरज आहे पळवायची. घाटाची मजा घ्या ना. बघा किती निसर्ग किती सुंदर आहे, ग्रीनरी आहे, डोंगर्स आहे, सूर्य उगवतो आहे, किड्यांचा आवाज आहे, पक्ष्यांचा आवाज आहे. या सगळ्यांची मजा घेत तर गाडी चालवायची. ती मजा नाही घेतली तर मग काय मजा आहे. आता आपण पोचणार नाश्ता करायला. खूप जबरदस्त भूक लागलेली आहे. अरे बाबा ट्रकवाल्या, जाऊ दे रे बाबा, आता नाश्त्याची वेळ होणार. ती बघा एक नंबर. अरे अशी लहान मुलं खुश होतात बघू ना. एक नंबर. आम्हाला पण मजा येते. टर्न बघ किती शार्प आहेत. चला आता नाश्त्याकडे पोचू, तेव्हा भेटू. आता इथे आपण ब्रेकफास्ट करायला थांबलेलो आहे. सगळ्यांच्या गाड्या
इथे उभी आहे गाडी. सागर हॉटेल, त्याचं नाव आहे सागर हॉटेल. माझा अवतार बघा झाला आहे. खूप सारे रायडर अजून मागे राहिलेले आहेत, त्यामुळे थोडा वेळ वेट करतो आहे. तर अजून जयेश वगैरे दीपक वगैरे अजून आले नाही. ठीक आहे, तर सगळे आल्यानंतर मग एकत्रच नाश्ता करू. चला. मारी बरं वाटतं. सगळे आलेले आहेत. ब्रेकफास्ट आहे. सगळे जेवायला बसले. ब्रेकफास्ट आहे. ब्रेकफास्ट झालेला आहे. ऑलमोस्ट आमचं इथं 1.5 तास झालेला आहे. आता आम्ही निघतोय एकविरासाठी. 10-15 मिनटं अजून सगळे निघेपर्यंत एवढा वेळ होणार. चला डायरेक्ट आपण भेटू मंदिरामध्ये. मध्येच बघू आता व्हिडिओ चालू केला तर. ब्रेकफास्ट झाला आहे आपला. ब्रेकफास्ट आता करून आपण निघालो आहे. जरा ब्रेकफास्ट झाल्यानंतर खूप बरं वाटतं, जरा तरतरी आल्यासारखी वाटतं आहे. कारण की सकाळी काय खाल्लंच नव्हतं ना, सकाळी 4 वाजल्यापासून ते आतापर्यंत. त्यामुळे आता जरा बरं वाटतं आहे. कॅमेरा क्लीन करतो पहिला. अरे बाबा, काय मध्ये मध्ये टर्न मारता समजत नाही. इथून एकविराचं मंदिर आहे 6 किलोमीटरच्या अंतरावर. तर त्याला आपल्याला एक 10 मिनटं लागतील तिकडे पोचायला. आता वाव, एक नंबर. वाव, सॉलिड चढण आहे. सॉलिड चढण आहे ऑलमोस्ट. आणि दोन्ही साईडला उतार आहे. नशीब ट्रॅफिक नाही आहे, पण ट्रॅफिक पुढे असणार आहे. अरे बघूया. सॉलिड चढण आहे यार. पुढे गर्दी वाटते. चला बघूया किती गर्दी आहे पुढे. अरे अरे, एक तर चढाई वरनं ट्रॅफिक. फायनली आपण एकविरीला वर पोचलो आहे. आणि आपल्याला गाडी इकडेच पार्क करावी लागेल, कारण की पुढे पार्किंग नाही मिळणार आहे. ठीक आहे, दाखवतो तुम्हाला. धन्यवाद. दिसतंय तू. खूप गर्दी आहे वरती. आणि एवढं पार्किंग बघूनच रिटर्न तिकीट. बाकीचे वर गेलेत, दर्शन करून येतील. आपण बाहेर रील बनवायची. आपण बाहेर बसू, कारण खूप गर्दी आहे. नेक्स्ट टाइम आपण येऊ ना वीकडेजमध्ये, म्हणजे मधल्या कुठल्या दिवसामध्ये यावं. ते अपूर्ण राहिलेलं पूर्ण करायला लागेल. कोप बिप झाला तर खूप गर्दी आहे. आमचे राणे साहेब अगोदरच थांबले, बोलतो थांब. बेकार. खूप मोठं चढण आहे, नाही होणार. ते लोक येईपर्यंत आपण ब्रेक घेऊ. बहुतेक ते पण सगळे येतील वाटतं. आराम झालेला आहे आमचा. त्यांचं दर्शन झालेलं आहे. ते लोक निघतात, त्यांचा मेसेज आला आहे. तर आम्ही पण इथून निघतो. आता डायरेक्ट इथून जाणार गगनगिरी महाराजांच्या मठामध्ये जायचं आहे आपल्याला. तिथून दर्शन घेऊन मग तिथून लंच आहे. सगळे तयारी चालू आहे, सगळ्यांची तयारी. हे बघा, हे आमचे रायडर. हे चल हो, रेडी हो.
बूट घाल, मग येतात ते लोक. अहो अरे याला बोलतोय रे. आपली पण गाडी रेडी आहे. आपला चॅनल आहे अल्टिमेट जर्नी विथ झरेकर. सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही लोक. हा व्हिडिओ मी इकडे संपवतो आहे. व्हिडिओ खूप मोठा आहे, तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. आता आम्ही जाणार आहे गगनगिरी महाराजांच्या मठाकडे. तो भाग तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.